तुम्ही दाखवतो ना अहवाल काय अहवाल आला की दाखवतो. एवढी लूटमार चालली त्या राजूर ग्रामपंचायत सामान्य माणसं आम्ही तळमळ करून राहिलो. साहेबच जबाबदार आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला हेच नाही केलं त्यांनी. ऐका ना, कोण साहेब जबाबदार आहे. आजच नोटीस एवढं अजून तुम्ही करत नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. मग आम्ही आत जाऊ पण गावाकरता जाऊ. आमच्यावर गुन्हे दाखल मग काय तुम्ही येता का उद्या या तुम्हाला 50 लाख रुपयाचा भ्रष्टाचार उघड करून देतो. मग आता हे चालून द्यायचं का? नमस्कार. राजूर ग्रामपंचायत इथे झालेल्या भ्रष्टाचारानिमित्त आम्ही पंचायत समिती अकोले इथं सर्व गावकरी आलो आहोत. याच्याबद्दल आम्ही BDO साहेबांकडे गेलो होतो. तर मुख्य आमची मागणी असं आहे का हे राजूर ग्रामपंचायतीमध्ये 3,72,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे आता कागदपत्री सगळं चौकशी अहवाल सगळं सिद्ध झालेलं आहे. तर आज तागायत 2 महिने होत आहे ह्या कागदाला. इथं BDO साहेबांना येऊन सुद्धा याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याच्या अनुषंगाने आम्ही इथं आलो होतो. तर BDO साहेबांचे आम्हाला उडवाउडवीचे उत्तर येत आहेत. आजही ही राजूर ग्रामपंचायत माननीय आमदार किरणजी लामटे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या ही ग्रामपंचायत असून यांच्या सरपंच व सदस्यांनी हा इतका मोठा भ्रष्टाचार केला आहे. याच्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो. कावीळ काळात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अशा काही ठिकाणी बिलं काढलेत. ज्या ठिकाणी कामं झालेली नाहीत अशा ठिकाणी चुकीचे बिलं काढून किंवा भ्रष्टाचार केला आहे. त्या मागणीसाठी आम्ही सर्वजण इथं आलो आहोत आणि सर्व BDO साहेबांना आम्ही या कारवाईची तात्काळ मागणी केली. पण यांच्या उडवाउडवीचे उत्तर आल्याने आम्ही राजूर ग्रामपंचायतला उद्या टाळं ठोकत आहोत. भरपूर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व हे देतो. या अहवालामध्ये कोणाकोणावर ठपका ठेवला आणि एकूण भ्रष्टाचार किती, कोण दोषी अहवालानुसार कोण दोषी आहे. या अहवालानुसार याच्यामध्ये सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांच्यावर काहीतरी 1,86,00,000 रुपयाचा आणि काहीतरी रुपयाचा भ्रष्टाचार निघाला आहे. त्याच्यात नाडेकर ग्रामसेवक यांच्यावर सुद्धा 2,66,00,000 रुपयाचा घोटाळा निघाला आहे. त्यानंतर ग्रामसेवक वरपे यांच्यावर सुद्धा 1,85,00,000 पेक्षा जास्त घोटाळा निघालेला आहे आणि यांच्यावर संयुक्त जबाबदाऱ्या ह्या पारित केल्या आहे. याच्यामध्ये कोरोना काळापासून आमचे भाजपचे सरपंच गणपतराव देशमुख यांची सुद्धा हे झाली. त्याच्यामध्ये त्यांचं सगळं 0-0 आलंय. 1 रुपयाचा काही भ्रष्टाचार नाहीये. त्याच काळात माननीय आमदार किरणजी लामटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा हे पुष्पा निगळे सरपंच झाल्यानंतर हे जवळजवळ 3,72,00,000 अपार केला आहे. आता आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. उद्या काय पाऊल उचलणार? टाळे ठोकणार? उद्या ग्रामपंचायतीला आम्ही टाळे ठोकतोय. कारण की BDO साहेबांकडे गेलो होतो. त्यांचे उडवाउडवीचे उत्तर आम्हाला मान्य नाही. आजही त्यांना 2 महिने झालेत. 2 महिने झालेत हे कागद येऊन. याच्यावर हे काहीच कारवाई केली नाही. अद्याप ही तातडीची कारवाई असते हा अहवाल आहे. तर याच्यामध्ये यांनी 2 महिने होऊन यांच्यावर कोणतीच नोटीस आजपर्यंत आज तारखेपर्यंत आतापर्यंत काहीच काढली नाही. आता आम्ही गेल्यानंतर म्हणते आत्ताशी आम्ही नोटिसा काढतो. 2 महिने एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. तालुक्यामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल. मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल. पण हे याच्यावर कोणती कारवाई करत नाही. आमचा सरळ आरोप आहे की अकोले तालुक्यातली BDO हे पूर्ण राजकीय दबाव तंत्राखाली आहेत. त्याच्यामुळे आमची सरळ मागणी आम्ही उद्या राजूर ग्रामपंचायतला टाळं ठोकत आहोत. आज आम्ही राजूरहून इथे BDO साहेबांना पंचायत समितीमध्ये भेटायला आलो. राजूरच्या जो ग्रामपंचायतीमध्ये जो व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात आम्ही BDOला भेटलो. पण आम्हाला
बीडीओंच्या कार्यपद्धतीवर शंका आहे, कारण की बीडीओ वेळ काढूपणा करतायत आणि ह्या याच्यामध्ये दिरंगाई आम्हाला जाणवते. आणि ही जर दिरंगाई बीडीओ अशी करणार असेल, प्रशासन याच्यावर कठोर कारवाई करणार नसेल, तर आम्हाला एक नागरिक म्हणून एक याच्यावर लोकशाही पद्धतीने याचा निषेध नोंदवावा लागेल. आम्ही बीडीओंचा सुद्धा इथे निषेध नोंदवतो आणि पूर्ण प्रशासनाने याच्यावर दिरंगाई केली असं माझं स्पष्ट मत आहे. आता उद्या प्रदर्शन हे 2-4 दिवसामध्ये तेव्हा तुम्हाला मिळालं खात्री करू शकता माझ्याकडे आणि तारीखच धरणार नसायचं. मला जरी शासनाची किती दिरंगाई आम्हाला माहिती नाही, आम्ही तारीखच म्हणणार ना 2 महिन्यापासून. तुम्ही किती मिळायला आले त्याच्यानुसार कारवाई होणार ना. तिथून पुढे हेच विस्तार अधिकारी यांनाच मी किती दिवस झाले सांगतो. समजा कारवाई ग्रामसेवक कारवाई काढली मागचीच आपण कावेळमध्ये, तुम्ही 3 दिवसात त्याचं लगेच डिसमिस केलं, लगेच हे केलं. आता त्याच्या आम्हाला काही नोटीस प्लस मागवावं लागेल, त्याला म्हणणं मांडा द्यावं लागेल. एवढी लूटमार चालली त्या राजूर ग्रामपंचायत जर वापर होतो, तुम्ही त्या गोष्टीला सिरियस घेत नाही तर काय उपयोग त्याचा? हा पिच्चीच साथ आहे तुम्हाला. 3.5 लाख रुपये काढून घेतले. तुम्ही अधिकार वटवा, त्यांचे उद्याचे अधिकार पहिले वटवा. तुम्ही झाल्या बरोबर आहे का नाही? उद्याच्या उद्या तुम्ही सीसीटीव्ही मध्ये वरपे येतोय, नाडेकर येतोय आणि 2-2 कोटी रुपयाचं त्यांच्यावर आव्हान आहे. जर 3,72 लाख रुपयाचं एवढं केलं, तुम्ही सिरियस नाही घेते या गोष्टीसाठी, तर मग काय उपयोग आहे सांगा बरं. तुम्ही कशा करताय? पेसाची ग्रामपंचायत आहे, सगळ्या तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे. तुम्ही जर या गोष्टी सिरियस नाही घेते ते काय उपयोग आहे साहेब? सामान्य माणसं आम्ही तळमळ करून राहिलो. साहेबच जबाबदार आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला हेच नाही केलं त्यांनी. ऐका ना, कोण साहेब जबाबदार आहे? आजच नोटीस एवढी होती त्यांना. उद्या त्यांना आम्ही अशी पुढे बद्दल आहे का? साहेबचे अधिकार वठवणार साहेब तुम्ही आता लगेच त्यांचे. उद्या वडवणार नाही, आम्ही करून ठेवणार आहे. जर तुम्ही त्या कारवाई तुम्ही काय कारवाई करणार ते सांगा, आता सांगा आम्हाला. संशय नाही वाटला मला हा अहवाल एवढा लेट का आला आम्हाला. मी पत्र दिले, सगळे जे अहवाल आहेत असे 2-2 महिन्यांनी येतात का तुम्हाला? मी पत्र दिलं की मला अहवालच भेटले, मला फक्त पत्र भेटलेलं आहे. मी पुढची कारवाई कशी करणार? मी पत्र दिले, त्याच्यानंतर मग अहवाल भेटले नाही मला. हे होते यांच्या समक्ष सॉफ्ट कॉपी भेटली. हे बघा साहेब, आता काय करायचे ना ते पत्र नाही तोपर्यंत ग्रामपंचायती काय सह्यांचे अधिकारी वटवतात, काय करतात? तुम्हाला अधिकार नाही. शिवसरांना तुम्ही शिवसर आता हे जाईल अहवाल, त्याच्यामध्ये तुम्ही मांडलं ना. नाही त्याच्यात नाही आम्ही हस्तक्षेप करणार, ते आम्ही सुरक्षित ठेवलंय. आम्ही काय व्हायला नको म्हणून आमच्या ठेवलेलं आहे. आम्ही वेळेला आम्ही बाहेर काढणार. साहेब तुम्ही कधी करणार नाही, त्यांची खुलासे घेणार आणि पाठवणार. त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करणार, फक्त जे काय त्यांनी सादर केलं त्याच्यानुसार शिवसेनेला अहवाल कळवणार. त्याच्यामध्ये किती दिवस लागतील याला? आता ह्याला मुदत द्यायला लागते, किमान 15 दिवसाची पहिली नोटीस द्यायला लागते. साहेब आधीच तुम्हाला आले, तुम्ही त्याच्यात तुम्ही आतापर्यंत काहीच कोणाला नोटीस काढली नाही. तुम्हाला तारीख दाखवली 19 तारखेला मिळाला अहवाल आले. 19 तारीख येतं कसं काय 19 10 तारखेला त्याच्यावर आहे ना साहेब. सगळे माणसं माहिती प्रकरण. मग काय तुम्ही येता का उद्या या, तुम्हाला 50 लाख रुपयाचा भ्रष्टाचार उघड करून देतो. मग आता हे चालून द्यायचं का? कुलूप ठोकायला पाहिजे का नाही? मग तिथं हे अहवाल आपण पहिला देऊ. आता त्याच्यामध्ये जे नवीन मुद्दे आहेत नवीन मुद्दे नाही, तुम्ही आले पाहिजे साहेब. आम्ही तुम्हाला दाखवून देतो 50 लाख रुपयाचा हा भ्रष्टाचार. ह्याच्या पडताळणीच्या अनुषंगाने आपण खुलासे पाठवणार. त्याच्यामध्ये जे सुनावणीच्या वेळेस तुम्ही अजून जे काही मुद्दे ते मांडला शिवसेनेचे, म्हणजे आम्ही सगळे फक्त शिवसाहेबांना अधिकारी तुमचा टीपीओ कोणी असेल अधिकारी उद्या द्या आम्हाला ग्रामपंचायतला, आम्हाला काही बाजूलाच राहतील आणि दुसरंच मग परत म्हणणार तुम्ही ह्याच्यामध्ये काय. संशय नाही वाटला मला हा अहवाल एवढा लेट का आला आम्हाला. मी पत्र दिले, सगळे जे अहवाल आहेत असे 2-2 महिन्यांनी येतात का तुम्हाला? मी पत्र दिलं की मला अहवालच भेटले, मला फक्त पत्र भेटलेलं आहे. मी पुढची कारवाई कशी करणार? मी पत्र दिले, त्याच्यानंतर मग अहवाल भेटले नाही मला. हे होते यांच्या समक्ष
सॉफ्ट कॉपी भेटली. हे बघा साहेब, बरं आता काय हे झालं करायचं पुढं तुमचं सांग. तोंडी बोलणं. आणि करायचे ना ते पत्र देतो ना. नाही तोपर्यंत ग्रामपंचायती काय ते साहेब अधिकारी वटवतात काय करतात. तुम्हाला अधिकार नाही, शिवसरांना तुम्ही बोलू शकता. तेव्हा तुम्हाला मिळालं माझ्याकडे सगळी तुम्ही खात्री करू शकता माझ्याकडे कधी आली. आणि बडतर आम्ही तारीखच धरणार ना साहेब. ऐका ना, तुम्हाला ज्या तारखेला काढलं त्याच्यानुसार मला जरी काढता शासनाची किती दिरंगाई आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही तारीखच म्हणणार ना 2 महिन्यापासून तुम्ही तुमच्याकडे एक काही धरणार. हा. नाही, तुम्ही किती वाजले माझ्याकडे आले त्याच्यानुसार कारवाई होणार ना. तिथून पुढे आता हेच विस्तार अधिकारी यांनाच मी किती दिवस झाले सांगतो. काय समजा कारवाई ग्रामसेवक कारवाई काढली मागचीच आपण काय वेळ मधली तुम्ही 3 दिवसात त्याचं लगेच डिसमिस केलं, लगेच हे केलं. आता त्याच्या आर्थिक तातडीचा विषय जर तुम्ही त्या गोष्टीकडे गांभीर्याने तेवढ्या पद्धतीने घेणार नसेल, हे डायरेक्ट चोऱ्या केलेल्या आहेत, सिद्ध झालेलं आहे साहेब. तुम्ही चिंता डिपार्टमेंटने केली.